गोरंबे ग्रामपंचायत ठरते राज्यात भारी। कागल तालुक्यातील गोरंबे ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत मिळणाऱ्या 15व्या वित्त आयोगातील अनुदानाचा मुलींच्या स्वसंरक्षणासाठी वापर। गेल्या काही वर्षांपासून देशात महिलांविरोधात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। महिला व बालकल्याणच्या अहवालानुसार 3 पैकी 2 महिलांना लैंगिक छळाचा सामना करावा लागत आहे। कधी दिल्लीत, कधी बिहारमध्ये तर कधी आपल्या महाराष्ट्रातही युवती आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। खरंच आज रस्त्यावरून सहजपणे जातानाही आपण सुरक्षित आहोत का असा प्रश्न पडतोय। आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत असल्या तरी आपल्या संरक्षणार्थ त्यांनी नेहमीच सज्ज राहण्याची आता गरज निर्माण झाली आहे। त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरता वाढून संघटितपणे प्रसंगाशी मुकाबला करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे। शहराबरोबरच ग्रामीण भागातील मुलीही आता शिक्षणाला विशेष महत्त्व देत आहेत। शिक्षण घ्यायचे आणि स्वतःच्या पायांवर उभे राहायचे हे मोठे स्वप्न घेऊन त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश करतात। रोज बस स्थानकापासून महाविद्यालयापर्यंत जाताना अनेकदा युवतींना एकटीने प्रवास करावा लागतो। अशावेळी दिल्लीसारख्या हिंसाचाराच्या घटनांमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। सध्याच्या बदलत्या काळात एकूणच आपण जे मनमोकळेपणाने वागतो त्या मनमोकळेपणाने वागण्याचा कोण कसा अर्थ घेईल याची शाश्वती नसते। प्रसंगी शिक्षण बंद होईल ह्या भीतीमुळे अशा बाबी घरच्यांनाही सांगण्याचे धाडस मुली करत नाहीत। सध्याच्या काळात मुलींनी प्रत्येक बाबीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम करणे आवश्यक आहे। संरक्षण ही आता काळाची गरज बनली आहे। ज्याप्रमाणे आपण आहाराकडे लक्ष देतो, अभ्यासाकडे लक्ष देतो, त्याप्रमाणेच आपले स्वसंरक्षण आपणच करण्यासाठी मुलींनी आता सज्ज राहण्याची गरज निर्माण झाली आहे। या चांगल्या उपक्रमाची सुरुवात गोरंबे ग्रामपंचायतच्या ऐतिहासिक निर्णयाने झाली आहे। जिल्हा परिषद मार्फत मिळणाऱ्या 15व्या वित्त आयोगातील अनुदानाचा वापर गावातील अन्य सुविधांसाठी न करता गावातील सर्व मुलींना स्वसंरक्षण व आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे। जेणेकरून गावातील मुली स्वतःचे संरक्षण करून कधी प्रसंग आला तर 2 हात करण्याची तयारी ठेवतील। मुली जर सक्षम बनल्या तर त्या कोणत्याच गोष्टीला घाबरणार नाहीत आणि नक्कीच समाजातील अशा प्रकारांना आळा बसेल। या कौतुकास्पद उपक्रमाची सुरुवात गोरंबे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अमोल चिखलीकर, सरपंच सुनीता पाटील, ग्रामपंचायत सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा समीना मुल्लाणी व सर्व सदस्यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे। यासाठी गावातील पीएम श्री विद्यामंदिर व जवाहर विद्यालय गोरंबे येथील 5वी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलींची निवड करण्यात आली आहे। प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून इंद्रजित मराठे यांची नेमणूक करण्यात आली आहे। या प्रशिक्षणाला जवाहर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ धनश्री कोंडेकर, पीएम श्री विद्यामंदिरचे मुख्याध्यापक रमेश पाटील, बाळासाहेब बामणे, चंद्रकांत शेटके, अनिल चौगुले, सतीश कुंभार, सचिन पाटील, विद्या भोसले, राजाराम निकम, कृष्णात सुतार व प्रशांत पंचम यांचे सहकार्य लाभले आहे। आवाज कोल्हापूरसाठी कागलहून सायली